त्याचबरोबर बाळासाहेब प्रत्यक्ष भाषण करतानाचं एक होलोग्राम आणि प्रत्यक्ष बाळासाहेब बोलतायत, भाषण देतायत अशा प्रकारची अनुभूती तिथे येते। स्वतः बाळासाहेब पुन्हा आपल्यात अवतरलेत आणि बोलतायत आपल्याशी। अशा प्रकारचं मोठं कलादालन मीरा भाईंदरमध्ये उभं राहिले। अशा अनेक वास्तू बाळासाहेबांच्या नावाने त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी त्यांची स्मृती कायम चिरंतर लोकांच्या मनामध्ये आहे आणि ते स्मारक आणि हा इथला बाळासाहेबांचा पुतळा प्रतिमा येणाऱ्या पिढीला, शिवसैनिकांना प्रेरणा देणारा, ऊर्जा देणारा ठरेल। बाळासाहेब 17 नोव्हेंबरला आपल्यातून गेले असले तरी सुद्धा त्यांचे विचार आजही धगधगते ज्वलंत विचार, त्यांचे शिकवण, त्यांनी दाखवलेली दिशा आजही आमच्या मनामध्ये आहे आणि त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम या ठिकाणी शिवसेना आमची करते आहे। आणि 80% समाजकारण, 20% राजकारण हा जो काही मूलमंत्र त्यांनी दिलेला आहे त्याचं आचरण करण्याचं काम, पालन करण्याचं काम आम्ही करतोय। आणि या महाराष्ट्राने देखील पाहिलंय, पूर परिस्थिती असेल, आपत्ती असेल, संकट असेल तर बाळासाहेब नेहमी सांगायचे, शिवसैनिक घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो। आणि तेच काम पुढे नेण्याचं काम शिवसैनिक करतायत, याचा मला सार्थ अभिमान आहे। जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना, हे समीकरण जे आहे हे बाळासाहेबांनी घालून दिलेलं आहे। त्याचं पूर्ण पालन या ठिकाणी आमचे कार्यकर्ते कडवट शिवसैनिक करतायत आणि बाळासाहेबांचा एक कडवट मावळा म्हणून हा एकनाथ शिंदे या सर्व शिवसैनिकांचं नेतृत्व करतोय, याचा मला अभिमान। सर, बाळासाहेब खासकर अब जो स्मारक जो है बाळासाहेब खड़ा हो रहा है, निर्माण कार्य शुरू है दादर वहाँ पर फिर से जो समिति है वहाँ पर बिल्कुल फिर से नियुक्त किया सरकार ने। आज 17 नवंबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी की पुण्यतिथि है। मैं विनम्र अभिवादन करता हूँ, उनको वंदन करता हूँ। आज बाळासाहेब हमारे में शरीर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।